आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला सांगा सगळ्यांनी. ह्युमिडिटी खूप आहे त्यामुळे दम पण लागतोय. पावसाचं वातावरण झालेलं आहे. भीमाशंकरला जायचा हा उत्साह आहे. एका साईडला ऊन आहे, एका साईडला सावली आहे. निसर्गाचा अद्भुत रूप आपल्याला दिसतंय. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बैरागी व्लॉग्स. आणि सुप्रभात. आणि परत माझा आवडतीचा, आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्हाला सर्वांना प्रवास करताना करायलाच पाहिजे. आणि आज आपण मॉन्सून ट्रेकसाठी बाहेर पडलेलो आहोत. सध्या ऊन आहे म्हणा, पण ह्या मॉन्सून ट्रेकसाठी आपण बाहेर पडलेलो आहोत भीमाशंकरसाठी. कर्जत जवळीलच असलेल्या भीमाशंकर ट्रेकसाठी आपण आता बाहेर पडलेलो आहोत. कर्जतवरून आपण आलेलो आहोत खांडस विलेजमध्ये. खांडस विलेजमधून आल्याच्या नंतर आपल्याला मागे दिसतोय पदरगड आणि पदरगडच्या बाजूलाच आहे भीमाशंकर. सो आपण वाया गणेश घाट हा ट्रेक करत आहोत. ह्या ट्रेकला जाण्याचे म्हणजेच भीमाशंकरला जाण्याचे दोन मार्ग आहेत प्रामुख्याने. त्याच्यातला एक गणेश घाट आहे आणि दुसरा शिडीचा मार्ग आहे. शिडीचा मार्ग सध्या बंद आहे कारण का शिडीची एक नादुरुस्ती आहे सध्या. त्यामुळे गणेश घाट मार्गे आपण जाणार आहोत भीमाशंकरला. 5 ते 6 तासाचा वन वे ट्रेक आहे. तुम्ही ह्या संपूर्ण ट्रेकमध्ये माझ्यासोबत राहा, माझी साथ देत राहा आणि करूया माझ्या संपूर्ण सह्याद्रीची भेटू. आज आपण आलेलो आहोत जवळजवळ 9 जण ह्या सह्याद्री भटकंतीसाठी. भीमाशंकर आपण संपूर्ण फिरणार आहोत. त्या शिवमंदिराला आपण भेट देणार आहोत आणि तुफान मजा करणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या खांडस गावापर्यंत पोहोचण्याचे काही मार्ग आहेत. थोडक्यात जर तुम्ही मुंबईवरून ट्रेनने म्हणजेच लोकलने येत असाल तर तुम्हाला कर्जत या ठिकाणी उतरावे लागते किंवा नेरळला उतरलात तरी चालते. पब्लिक ट्रान्सपोर्टने जर प्रॉपर तुम्हाला यायचं असेल तर कशळे ह्या गावापर्यंत तुम्हाला एका गाडीने यावं लागतं आणि कशळेतून खांडस ह्यासाठी दुसरी गाडी तुम्हाला अवेलेबल असते. पण जर तुमचा ग्रुप असेल 7 ते 8 जणांचा तर कर्जतवरून किंवा नेरळवरून डिरेक्टली तुम्ही एखादी गाडी जर बुक केली तर ती तुम्हाला अफोर्डेबल पण होते. जी गाडी तुम्हाला खांडसमध्ये तर पोचवतेच पण जाताना रिटर्न पण घेऊन जाते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र आहे. महादेवाच्या घामातून भीमा नदी प्रकट झाल्याचा उल्लेख आपल्याला शिवपुराणामध्ये आढळतो. तर मित्रांनो, आपण जवळजवळ अर्धा किलोमीटरचा जेव्हा आपण ट्रेक करतो ह्या नॉर्मल पायवाटेवरून तेव्हा आपल्याला इथून ट्रेक स्टार्ट होतो. आणि हा ट्रेक वेल मार्क्ड आहे. तुम्हाला दिसतंय भीमाशंकरचा ॲरो लावलेला आहे. ह्याच रूटने आपल्याला वर जायचं आहे आणि मग आपल्याला थोड्याच वेळात लागेल गणपतीचं मंदिर. त्या गणपतीच्या मंदिरावरूनच ह्या घाटाला गणेश घाट नाव पडलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यातल्या त्यात पर्यटनाच्या दृष्टीने विचार केल्यास महाराष्ट्र खूप समृद्ध आहे. महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 आपल्या महाराष्ट्रातच आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भीमाशंकर हे त्यापैकी एक. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरला चंद्रभागा म्हणून ओळखली जाणारी नदी म्हणजेच भीमा नदी चक्क शिवलिंगातूनच प्रकट झालेली आहे. मंडळी, फक्त 20 ते 25 मिनटं झालेली आहेत आपण ट्रेक करतोय. पण तरीसुद्धा ह्युमिडिटीमुळे खूप जास्त दम लागतोय आणि घाम तर खूप जास्त येतोय. आता आपण थांबलेलो आहोत. तिकडे एक छोटासा झरा दिसतोय. तिकडे आता जेवढ्या बाटल्या तेवढ्या भरून घेऊ आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू. थोड्याच वेळ आपल्याला लागणार आहे गणपतीचं मंदिर. तिकडे आपला पहिला विश्राम असेल. भेटू. हे बघा मंडळी, तिथे मस्तपैकी झाडी झुडपात दडलेलं गणरायाचं आपल्याला मंदिर दिसतंय. त्या मंदिरात आपण जाणार आहोत. 10-15 मिनिटाचा विश्राम करणार आहोत आणि नंतर
पुढच्या टप्प्यास मार्गीकृत होऊ. आपले ट्रेकर मागून येत आहेत, तोपर्यंत आपण पुढे जाऊ आणि थोडीशी पडी मारू. हेच ते गणपती बाप्पाचे मंदिर. ह्याच मंदिरामुळे भीमाशंकरच्या ह्या वाटेला गणेश घाट असे संबोधतात. बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ इथेच विसावा घेतला. बाप्पांची मूर्ती सुद्धा अतिशय सुबक ठेंगणी आहे आणि मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे. भीमाशंकर ट्रेक करताना आपण आलेलो आहोत गणपती मंदिरामध्ये. त्याच गणपती मंदिराच्या नावावरून ह्या गणेश घाटाला गणेश घाट हे स्पेसिफिक नाव पडलेलं आहे. आणि आपण ट्रेक करत असताना आपल्याला ही यंगस्टर्स मंडळी भेटलेली आहेत, त्यांच्यावर आपण इंट्रोडक्शन करून घेऊ. तर प्रत्येकाने आपलं इंट्रोडक्शन द्या. काका, मी रवींद्र कांबळे, सानपाड्यावरून आलोय. दरवर्षी आम्ही इकडे ट्रेकला येतो. ओके. एक दिवस मुक्काम करतो वरती गडावर आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत जातो. तुम्ही? मी दत्ताराम विष्णू आंबरे, नेरुळला राहतो. आरक्षेमधून निवृत्त झालेलो आहे. ही माझी दुसरी वेळ आहे. मी 68 वर्ष आहे. महाजन साहेबांच्या त्यांची आवड आहे, त्यांच्याबरोबर मी आज इथे आलेलो आहे या वयामध्ये. काका? मी दिलीप चिंचोले, नेरुळहून आलोय आणि माझा 20 ते 25 वयसने आलेलो आहे आता भीमाशंकर. काका राहिले या. मी अशोक महाजन आहे. आता माझं वय 67 इयर आहे आणि मी 35 इयर्स पासून मी भीमाशंकर येत आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला सांगा सगळ्यांनी. करा सबस्क्राईब रानवेडा बैरागी म्हणजेच बैरागी ब्लॉग्सला. तर मंडळी, आता आपण मंदिरात गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि तिकडून आपण बाहेर पडल्यावर इथे बाजूलाच एक शिडी आहे, तिथून एक शॉर्टकट मार्ग आहे. जर तो तुम्हाला करायचा नसेल तर ही वाट पकडून आता आपण जाणार आहोत प्लॅट्यूवर, पठारावर. हा आपला पहिला टप्पा झालेला आहे. गणपती मंदिर म्हणजे पहिला टप्पा. दुसरा टप्पा म्हणजे जे पठार, जे पदरगड आणि भीमाशंकरातल्या ते शिडीच्या वाटेला जॉईन होतं. सो आता दुसरा टप्पा असणार आहे आपला ते पठार आणि तिसरा टप्पा असणार आहे मोठा मेन म्हणजे भीमाशंकरचा डोंगर. चला तर मग टुवर्ड्स पदरगडचं पठार भेटू. तर अशाच मस्त यंगस्टर्स जे यूथ आपल्याला भेटलेले होते त्यांच्यासोबत मजा मस्ती थोड्याशा गप्पा हे करून झाल्याच्या नंतर आता आपण लागलेलो आहोत पुढच्या वाटेला. थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत पठारावर, जिकडून आपल्याला पदरगड आणि भीमाशंकर हे दोन्हीही एकाच ठिकाणी आपल्याला बाजूबाजूला दिसणार आहेत. ह्युमिडिटी खूप आहे त्यामुळे दम पण लागतोय. पावसाचं वातावरण झालेलं आहे. बघू, पाऊस आला तर सोने पे सुहागा, मजा येईल भिजण्याची पण. आणि खऱ्या अर्थाने मॉन्सून ट्रेक काय असतो ह्याची गंमत घेता येईल. मंडळी, त्यानंतर आपण येऊन पोचतो अशा ठिकाणी जिथे आपल्याला चेकपोस्ट लागतो. इथे तसा सूचना फलक लावलेला आहे आणि पुढे गेल्यावर आपल्याला पावती फाडावी लागते वन विभागाची. ती आहे 60 रुपये पर पर्सन. इथे चेकपोस्ट आहे आणि त्याच बाजूने आपल्याला पठाराच्या मार्गाने जावे लागते. भीमाशंकर ह्या मागची पुराणात कथा अशी आहे की त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी गेले असता भीमक नावाचा राजा तेथे तप करीत होता. भगवान शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले असता शंकराला आलेल्या घामाच्या धारांची नदी होऊ दे असा वर त्याने मागितला आणि त्याचप्रमाणे भीमेचा उगम झाला. भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा असे नाव पडले अशी ही आख्यायिका आहे. आणि अशा तऱ्हेने आपल्याला लागलेला आहे छोटासा धबधबा, त्याची सगळे लोक मजा घेत आहेत. श्रावण संपून गेलेला आहे, सप्टेंबर चालू आहे, त्यामुळे जास्त मोठे धबधबे नाही येत, पण हा छोटासा का होईना धबधबा आपल्याला लागलेला आहे आणि तेवढ्याच मध्ये आपले लोक मजा घेत आहेत. आता आपण 1 ते सव्वा तासाच्या ट्रेक नंतर आपण हळूहळू चाललेलो आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला 1.5 तास लागलेला आहे. ह्या 1.5 तासाच्या ट्रेक नंतर आपण आलेलो आहोत दुसरा टप्पा क्रॉस करून ह्या पठारावर, ह्या विस्तीर्ण अशा पठारावर, जिकडे माझ्याच मागे तुम्ही बघत आहात पदरगडाचा सुळका आहे. त्या साईडला पदरगडाचा एंट्री आहे आणि त्याच्याच बाजूला भीमाशंकरचा डोंगर आहे.
ते भीमाशंकरचं डोंगर आपल्याला टोटल क्रॉस करायचं आहे. तर मित्रांनो आता आपण या पठारावर आहोत. मागे पदरगड आहे जसं मी तुम्हाला दाखवला, समोरच भीमाशंकरचं डोंगर आहे. आणि जर तुम्ही बघाल ह्या जंगलातून जर आपण सरळ आलो तर तुम्हाला कॅमेऱ्यात दिसेल की नाही माहीत नाही, समोरच जिकडे माझं बोट आहे तिकडे जर तुम्ही नीट बघितलं तर तो आहे शिडीचा मार्ग. तिकडे आपल्याला शिडी दिसते. तर शिडीचा मार्ग तसा सरळ येतो, एकदम स्टीप चढाई करावी लागते त्याला आणि वर जाऊन आपल्याला इथे मिळतो. गणेश घाटाचा मार्गसुद्धा आपल्याला संपूर्ण वळून तिथेच जायचं आहे आणि दोन्ही मार्ग एक होणार. पण शिडीचा मार्ग छोटा असल्याकारणाने समोरच आहे आणि गणेश घाट फिरून आहे. तर पठारावरच ट्रेक करत करत आपण अर्ध पठार क्रॉस केलेला आहे आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही आपल्याला बोर्ड लागलेला आहे पदरगडचा. इकडून 2 वाटा फुटतात. एक म्हणजे तुम्हाला दाखवतो, हा बोर्ड आहे. इकडून जर तुम्ही डाव्या हाताने जर पुढे निघालात तर हा रस्ता तो भीमाशंकरला आणि तेच उजव्या साईडने जर तुम्ही वर गायला लागलात तर आपण सरळ जातो पदरगडाच्या इकडे. आणि त्याचं जर तुम्हाला अजून एक लँडमार्क हवं असेल तर ही विहीर तुम्ही लँडमार्क म्हणून लक्षात ठेवू शकता. आणि त्या विहिरीच्याच बाजूने हा रस्ता पदरगडला जातो. आपल्याला हा रस्ता आता घ्यायचा नाही आहे. आता आपण चाललेलो आहोत भीमाशंकरला, ह्या रस्त्याने पुढे. आता मस्तपैकी धबधब्यावर गारेगार पाण्याचा आनंद लुटून आता आपण पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. असा उन्हाळ्यातून ट्रेक करताना जेव्हा आपल्याला असा थंडगार पाण्याचा झरा किंवा धबधबा मिळतो तेव्हा जो अपरंपार आनंद होतो तो स्वर्गसुखापेक्षा कमी नाही आहे. सो त्याच पाण्यामध्ये आपण मस्त मजा केली आहे. ते गारेगार पाणी पिलं आहे, हातपाय तोंड धुतलेले आहेत आणि पुढे मार्गस्थ झालेलो आहे. थोड्याच वेळात आपल्याला शिडी घाटाचा जो मार्ग आहे ज्या ठिकाणी तो एकत्र होतो तो मिळेल. तिकडे आपण पोटपूजा करू आणि मग उरलेला टप्पा पार करू. भेटू. प्रत्येक अभयारण्य हे काही विशिष्ट वन्यजीवांमुळे प्रसिद्ध असतं. तसंच हे भीमाशंकर अभयारण्य एका विशिष्ट वन्यजीवामुळे जास्त प्रसिद्ध आहे. तुम्हाला माहिती असेल खारुताई कोणाला माहिती नसते. प्रत्येकाला लहानपणापासून खारुताईची गोष्ट प्रत्येकाने ऐकलेली असते. तेच खारुताई जर आकाराने थोडी मोठी केली आणि जर त्याला ग्रे कलरच्या ऐवजी थोडासा तांबूस कलर आला तर कसं दिसेल, तर त्याला म्हणतात शेकरू. आणि हा जो वन्यजीव आहे हा ह्या अभयारण्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो. जरा लाजाळू असतो तो, तर त्यामुळे खारुताईसारखाच कुठेतरी दडलेला असतो. बघू अपनी किस्मत होगी तो मिलेगा देखने मिलते. तर मित्रांनो जवळजवळ 2.5 तासाचा आपण ट्रेक करून आल्याच्या नंतर आपण पोहोचतोय अशा ठिकाणी. आता आपण संपूर्ण पठार क्रॉस केलेलं आहे ह्या रस्त्याने आणि आलो ह्या एका मेन स्पॉटला. इकडून पुढे जातोय आपला भीमाशंकरचा रस्ता आणि हा रस्ता हा तोच रस्ता आहे जो शिडीचा मार्ग आहे. शिडीचा मार्ग आणि गणेश घाट ह्या पॉइंटला एकत्र होतात आणि नंतर चालू होतो भीमाशंकरचा रूट. आणि आता आपण करत आहोत पोटपूजा. सफरचंद मागे सगळे मित्र जेवायला बसलेले आहेत. काही जणांनी वेगवेगळं आणलेलं आहे तेही बघू. काय खादाडतायत. लग्नामध्ये हे बघा थोडं कमीच खाते, जरा डाएटवर आहे. हे दुसरे 2-2 डबे घेऊन बसलेले आहेत. हे बघा सो हळूहळू पण चाललेलो आहोत. जवळजवळ पाऊण तासाची चढाई आपण क्रॉस केलेली आहे आणि अजून अर्धीच तेवढी चढाई आपली बाकी आहे. हळूहळू पुढे जाऊ, मग तुम्हाला नजारा दाखवतो बाहेरचा, म्हणजे पदरगड कुठे आहे आणि आपण कुठल्या रस्त्याने आपण वर आलेलो आहोत. सो ही खडी चढाई आपण चढू आणि मग भेटू. आपण चढाई करत करत ह्या अशा खडतर पायवाटेने जवळजवळ एकदम खडी चढाई करून ह्या एका पॉईंटला येऊन पोचतो. आणि ह्या पॉईंटवरून तुम्हाला दाखवतो मित्रांनो, समोरच आहे पदरगड आणि त्याच्याच मागे एक्झॅक्ट डोकं काढलेलं आहे कोथळीगडने. आणि आपण जो आलेलो होतो खांडस विलेजमधून आपण असे चढलो, ह्या साईडला येऊन आपण पदरगडच्या पायथ्याशी आलो आणि तिथून हे संपूर्ण जंगल क्रॉस करून आपण आलेलो आहोत ह्या ठिकाणी. आणि इथूनच ते आपण जेवलो आणि आपण खडी चढाई करून 1 ते 1.25 तासामध्ये ह्या पॉईंटला येऊन पोचलेलो आहोत.
असा भव्य प्रदेश आपल्या दृष्टिक्षेपात आहे. सूर्यनारायणांनी सुद्धा ढगांच्या मागून कसे कवडसे काढलेत आपल्याला लाईनींमध्ये परफेक्ट दिसत आहेत. एका साईडला ऊन आहे, एका साईडला सावली आहे. तर मंडळी, आता आपण तिसराही टप्पा, तो शेवटचा टप्पा आहे, जो भीमाशंकरचा मोठा डोंगर आहे, तो सुद्धा क्रॉस करून वर आलेलो आहे. आणि आता ती जंगल ट्रेक शेवटची आहे, ती करून आपण वळसा मारून या साईडला आलेलो आहोत. माझ्या मागे दिसतंय तुम्हाला. आता एवढंच राहिलेलं आहे. शेवटचे 15 ते 20 मिनटात आपण असू टॉपला. आणि या साईडला तुम्ही बघताय संपूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे. आत्तापर्यंत आपल्याला पाऊस बिलकुल लागला नव्हता, ऊन प्रचंड होतं, ढगाळ वातावरण होतं. आणि आता तुम्ही इथे बघताय धुक्याचं वातावरण मस्त तयार झालेलं आहे. तुम्ही बघा, संपूर्ण धुक्याची चादर पसरलेली आहे आणि थंडावासुद्धा आहे. आणि असा आपला ट्रेल चाललेला आहे, जंगल ट्रेक. 15 ते 20 मिनटात आपण पोचू भीमाशंकर टॉपला. तर मंडळी, अशाच तऱ्हेने आपण आलेलो आहोत अथक प्रयत्नाच्या नंतर, अथक परिश्रमाच्या नंतर भीमाशंकरच्या टॉपला, जिकडे हा आपला ट्रेक संपतोय. आणि आपल्याला दिसते ही जाळी. ही जाळी तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जसा ट्रेक आपला ह्या पॉईंटला येतो, टॉप पॉईंटला, तिथून जाळीच्याच बाजूने आपल्याला डाव्या हाताने पुढे जायचं आहे. एक 10 मिनटं चालल्याच्या नंतर आपण सरळ जाऊ भीमाशंकर मंदिराच्या जवळच. सो आपण केलेलं आहे. आपल्याला करेक्ट हा ट्रेक करायला 5.25 तास लागले. आपण दुपारी चालू केला होता आणि आता 5:30 वाजलेले आहेत. 5:30 वाजता आपला ट्रेक टॉप पॉईंटला आपण आलेलो आहोत. अजूनही माझ्यासोबत ब्लॉग संपलेला नाही आहे. मंदिर अजून कवर करायचं आपल्याला. मंदिरातली गर्दी बघता कदाचित आपण पहाटे दर्शन करायला जाऊ. आता आपण वर जाऊन बघू राहण्याची सोय काय आहे आणि पोटपोजेची सोय काय. राहा सोबत.